त्याच्यासोबत हे टेपने असं करून प्लसच्या वायरला इथं जोडायचं. मग स्क्रू ड्रायव्हर म्हणजे स्क्रू निओडियम मॅग्नेट हे सगळ्यात पॉवरफुल मॅग्नेट आहे आणि कोणत्या पण वस्तूला सिलेंड्रिक शेपचं आहे. कोणत्या पण वस्तूला एवढ्या 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 डिस्टन्सने घेऊ शकतो. म्हणून हे सगळ्यात पॉवरफुल मॅग्नेट आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप, हा बेस घेऊन तुम्हाला हे दोन पिलर्स ह्या स्पेस मध्ये फिट करायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता हे दोन स्पेस. तर एक पिलर इथं, दुसरा पिलर इथं. मग हा बेस घेऊन ह्याच्यामध्ये जे असे स्क्वेअर्स आहेत, तर ह्या ज्या पार्ट आहे ना आपल्या पिलरचा, तर हे जे स्क्वेअर मध्ये हे दोन्ही पण पार्ट गेले पाहिजे. हे बघा, असे बिलकुल गेले पाहिजे. असं प्रेस करायचं आपण. मग हा सेल घेऊन ह्याला टॅग करायचा. मग सेल घेऊन बघा, सेल घ्यायच्या आधी तुम्हाला बघायला पाहिजे की सेल हा फिट आहे का नाही. नाहीतर काय होईल, तुमचा प्रोजेक्ट चालणार नाही. मला फिट नव्हता झालेला, मी याला फिट करतो. फिटला गाईज, याला फिटला व्हायला खूप वेळ लागतो. तर ठीक आहे, आता फिट झाला इथं. तर हा जो सेल आहे तो इथं फिट करायचा. आणि आता हे तीनच वस्तू राहिले, म्हणून ही जी सेफ्टी पिन आहे तर ही घ्यायची, ही इथं करायची. सॉरी गाईज, मी चुकून हे तुम्हाला सांगितलं नाही, सेफ्टी पिन घ्यायची. मग ही जी पिन आहे ना, ही पिनचं टोप बरोबर इथं प्लस साईडला, हे प्लस साईड दिसतीये ना, तर तिथं लावायचं. तुम्ही बघू शकता सर्कल साईडला. हे बघा, तुम्हाला गाईज असं, हे बघा असं करायचंय. आणि गाईज केअरफुली या, हे समजा मॅग्नेट खाली पडलं वरतून तर तुटू पण शकतं. म्हणून बी केअरफुल. तरी इथं लावायचे असे सर्क्युलर साईडला. आणि तुम्हाला परत एकदा दाखवतो, हे सेम फॅनच्या शेप सारखं आलं पाहिजे. तर मी इथं हे लावलंय बरोबर. कधी कधी मिस आउट पण होतं आणि ते चालत नाही. आता इथं लावलं. ही जी वायर आहे ही बरोबर याच्या मधोमध आली. हे चाललंच होत. थांबा काय चालू होणार आहे. झालेलं गाईस. गाईस हे बघा, आता हे चालू झालेलं. बघा गाईस, चालू झालं आहे. तर मित्रांनो बघा, आता इथं अशी वायर लावली मी आणि हे चालायला लागले. बघा, फुल स्पीडने चालतंय. तर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.